स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला हिंदू धर्मात आपल्या तर आहेच श्रावण महिन्यात विशेष महत्त्व आहे. तर हा श्रावण महिना यंदा किती श्रावण सोमवार आहेत किंवा काय आहे श्रावण महिन्यामध्ये आणि शिवमूठ कशाचे आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर आता श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि आता नुकताच 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. तर सुरू होणार आहे. तर विशेष महत्त्व म्हणजे काय आहे, तर हा महिना पूजा विधीसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. तर श्रावण महिन्यात भगवान शंकरांची मनोभावाने पूजा अर्चना केली जाते. ज्यांना कोणाला श्रावण सोमवारी पकडायचे ते म्हणजे उपवास पकडतात किंवा श्रद्धेने उपासना करतात. तर ते श्रावण सोमवार तर हे ह्या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ते 3 श्रावण सोमवार आहेत. त्या 3 श्रावण सोमवारी कशा प्रकारे पूजा करायची किंवा काय करायचं तर याबद्दल महत्त्व सांगणार आहे. तर या पूजेमुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कारण प्रत्येकच जण हा 3 श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक भक्त आपले उपवास पकडतात. कोणी महिला पकडतात, कोणी पुरुष पण पकडतात. तर ज्यांचे श्रद्धा आहे तो पकडतात. तर या ह्या पूजेमुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जीवनात सुख समृद्धी नांदते आणि भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तर अशी श्रद्धा आहे की विशेष म्हणजे काय, तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण भारतातील विविध राज्यामध्ये श्रावण महिन्याची सुरुवात वेगवेगळ्या दिवशी होते. तर असल्याने त्यांच्या तारखेमध्येही फरक पडतो. तर श्रावण महिन्यात शिवभक्ती प्रत्येक शिवभक्त हा प्रत्येक सोमवारी उपवास करतात आणि त्या दिवशी शिवमूठ पण वाहतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का, तर यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे किंवा यंदा किती श्रावण सोमवार आहेत, तसेच प्रत्येक सोमवारी लिंगावर कोणती शिवमूठ व्हावी आज आपण म्हणजे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर महाराष्ट्रात श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, तर यंदा हा श्रावण महिना म्हणजे 17 ऑक्टोबर 2026 रोजी श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. तर विशेष महत्त्व आहे. तर कशा प्रकारे तर ते सांगणार आहे. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त भगवान महादेवांची विधिवत पूजा केली जाते. कोणी अभिषेक घालतं किंवा पंचामृताने. अवश्य श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला रोज घालणं शक्य असेल तर रोज रेग्युलर तुम्ही श्रावण म्हणजे महिन्यामध्ये महादेवांना पंचामृताने अभिषेक घाला. जर शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे सोमवारी श्रावण महिन्यातल्या तर तुम्ही घालू शकतात अभिषेक आणि उपासना पण करतात प्रत्येकजण. तर यंदा श्रावण महिन्यात 3 श्रावणी सोमवार आहेत. तर श्रावण सोमवार कधी आहेत, तर पहिला श्रावण सोमवार हा तर मी सांगितलेलाच आहे 17 ऑगस्ट 2026 दिवशी आहे आणि दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि शेवटचा म्हणजे तिसरा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 या दिवशी आहे. तर प्रत्येकी सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवमूठ व्हावे, तर पहिल्या म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 या दिवशी जो सोमवार येणार आहे त्या दिवशी तांदळाची शिवमूठ आहे आणि दुसरा म्हणजे 24 ऑगस्ट 2026 त्या दिवशी शिवमूठ हा तिळाची आहे आणि तिसरा शेवटचा श्रावण सोमवार म्हणजे 7 सप्टेंबर 2026 तर या दिवशी गहू ही शिवमूठ आहे. तर शिवमूठ व्हायची आहे. तर शिवमूठबद्दल पण मी माहिती सांगणार आहे लवकरच. तर अशा प्रकारे श्रावण सोमवाराची माहिती आहे. तर श्रावण महिन्यात शक्य असेल तर शिवलीला अमृत वाचा. जर तुम्हाला शक्य नसेल शिवलीला अमृत वाचण्याला म्हणजे प्रत्येकालाच काहीतरी अडचणी असतात, त्यामुळे शक्य नसेल तुमच्याच्याने वाचणं शिवलीला अमृत पूर्ण ग्रंथ, तर तुम्ही किमान 11वा अध्याय नक्कीच वाचावा. तर 11वा अध्याय दररोज वाचल्या विशेष महत्त्व दिले जाते. कारण दररोज वाचणं शक्य नसल्यास प्रत्येकी श्रावणी सोमवारी हा अध्याय वाचणे खरंच शुभ मानले जाते. तर अशा प्रकारे आहे श्रावण 3 सोमवारचं महत्त्व. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव. ओम नमः शिवाय. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.